नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. चितळांचा यशस्वी वावर, वन्यजीव संवर्धनाला मोठे यश. सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यातून चांदोली जंगल परिसरात स्थलांतरित करण्यात आलेल्या 19 चितळांचा यशस्वी वावर सुरू असून या उपक्रमाला वन विभागाकडून मोठे यश मानले जात आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत वन्यजीवांची संख्या आणि जैवविविधता वाढवण्यासाठी करण्यात आलेल्या या प्रयत्नामुळे चांदोलीच्या जंगल परिसंस्थेला नवे बळ मिळालं आहे. वन विभागाने काही महिन्यापूर्वी सागरेश्वर अभयारण्यातून 19 चितळ सुरक्षितरित्या पकडून त्यांचे चांदोली राष्ट्रीय उद्यानात पुनर्वसन केलं होतं. नवीन अधिवासात या चितळांनी सहज जुळवून घेतल्याचे निरीक्षण वन अधिकाऱ्यांनी नोंदवलं आहे. सुरुवातीच्या दिवसात त्यांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्यात आलं होतं, मात्र आता ते जंगलातील नैसर्गिक वातावरणात मुक्तपणे वावरताना दिसत आहेत. चांदोली राष्ट्रीय उद्यान हे सांगली चांदोली नॅशनल पार्क सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग असून येथे वाघ, बिबटे तसेच विविध हरिण जातींचा अधिवास आहे. अशा परिस्थितीत चितळांची संख्या वाढल्याने वाघासारख्या मांसाहारी प्राण्यांसाठी नैसर्गिक अन्नसाखळी अधिक मजबूत होणार आहे. त्यामुळे परिसंस्थेचा समतोल राखण्यास मदत होईल, असं वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारच्या स्थलांतर मोहिमांमुळे केवळ एका अभयारण्यातील प्रजाती दुसऱ्या अधिवासात सुरक्षितपणे वाढवता येतात असे नाही, तर दीर्घकालीन जैवविविधतेच्या संवर्धनालाही चालना मिळते. चांदोली परिसरात आधीच चांगला जंगल विस्तार आणि पाण्याची उपलब्धता असल्यामुळे या चितळांसाठी तो अनुकूल अधिवास ठरला आहे. या यशस्वी स्थलांतरणानंतर वन विभागाने भविष्यातही अशा प्रकारच्या वैज्ञानिक पद्धतीने वन्यजीव व्यवस्थापनेच्या योजना राबवण्याचे संकेत दिले आहेत. स्थानिक पातळीवर या उपक्रमाचे स्वागत होत असून चांदोली जंगल परिसरातील जैवविविधता आणखीन समृद्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.